चाललंय? वेदा, असं एका ठिकाणी बसून खेळतात का? नाही ना? असं एका ठिकाणी बसून राहिलो ना तर मग असा आळस येतो आणि मग असं डोक्यावर बसून केसातनं जाऊन कानावरनं गालावरनं असा खांद्यावर बसतो आणि मग तो खांद्यावर बसला ना की आपल्याला हलताच येत नाही. म्हणून काय करावं? व्यायाम होईल असे खेळ खेळायचे. कळलं? आई, हो आपले विचार किती जुळतात नाही पूर्वीपासूनच. आणि जशी मला माझ्या वेदाची काळजी आहे तशी तुम्हालाही तिची काळजी आहे. शेवटी आईच ना तुम्ही, आणि आईचं मन एका आईलाच कळतं. वा 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 माया, बघ पत्रिका आल्या सुद्धा. किती छान. भाऊजी, हे काम उत्तम केलं तुम्ही. ओळख होती ना माझी म्हणून एका रात्रीत पत्ता बदलून घेतला. आणि माया, खास तुझं अभिनंदन. खरंच की आता पटापट गोष्टी रुळावर येत आहेत. नाही खरंच थँक्यू मॅडम, दामोदर काका, पात्या, थँक्यू. दादासाहेब, पहिली पत्रिका तुम्हीच घ्या. असू दे, मी बघतो नंतर. अहो, असं काय करताय? बघा तरी, खूप सुंदर डिझाईन केली आहे पत्रिका. अनन्या, तू एक काम कर, तू तुझ्याच हाताने तुझ्या वडिलांना पहिली पत्रिका दे. दे. बाबा, अरे अथर्व, तूही बघ की पत्रिका. काका, इट्स ओके. आईने डिझाईन फायनलाइज केलंय, छानच असेल. मीरा, कुठे चाललीस बडीला घेऊन? ते बडीला अंघोळ घालायची आहे. माळी काका बाहेर वाट बघते. बर, चांगलं जमलंय आता तुझं आणि बडीचं. बरं, लवकर ये, पत्रिका आल्या. पत्रिका देवासमोर ठेवताना घरातले सगळे तिथे उपस्थित असणं गरजेचं आहे. हो, लगेच आले. चल बडी. हाय बडी. ए ताई, ताई बाजूला हो गं. अथर्व, माया, या इकडे. घ्या ही पत्रिका. ही पत्रिका दोघं मिळून देवासमोर ठेवा आणि त्याचा आशीर्वाद घ्या. चला चला, वेळ घालवायला नको. देवापुढे ठेवायचे ना पत्रिका. चला चला. या. बडी, बडी थांब. ताई, ताई बाजूला हो तू.
बडीच्या नादात तू पण भिजशील. एक नंबरची धांदरट मुलगी आहे ही. सतत वेंधळेपणा कराय. स्वतःला अजूनही लहान समजते की काय कोण असतो. मूर्ख. चला चला आपल्याला पत्रिका ठेवायची आहे ना. चला ते कुठे बघत बसता. या लवकर चला. चल चल चल. येत आहे ना दादासाहेब? चल. ताई तू अगं बडीच्या नादात तू पण भिजशील. बाजूला हो. ताई तू त्या साईडला जा. ताई तू साईडला हो. हा पाईप पण ना अचानक कसं. ताई तू इथे ये. बडी थांब. ते कारंजाकडे घे. माफ कर ताई, तुझ्या अंगावर पाणी उडालं ना. नाही ठीक आहे. नाही उडालं माझ्या अंगावर पाणी.